आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. ताई, सध्या हगवणे कुटुंबासंदर्भात जे काही तुमच्या पक्षातील आहेत त्या संदर्भात राजकीय वातावरण आपले काय सांगाल या प्रकरणासंदर्भात? वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाच्या वतीने मी स्वतः सुमोटो दाखल केलेला आहे. आजतागायत या संदर्भात माझ्याकडे कोणतीही तक्रार दाखल नाही. दुसरी गोष्ट थोडं सविस्तराने सांगावं लागेल, कारण की याच कुटुंबातल्या संदर्भात 6/11/2024 रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली होती. पण ती तक्रार स्वतःच्या भावाच्या विरोधात होती. भाऊ आणि कुटुंबातल्याच लोकांच्या विरोधात त्यांच्यावरती लग्नासाठी मानसिक दबाव आणतात वगैरे असं ती स्वरूपाची तक्रार होती. 7/11/2024 तातडीने मी पौड पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून यामध्ये आपण कारवाई करावी असं सूचना दिल्या. आणि त्या अनुषंगाने शेवटी हा एक कुटुंबातला वाद होता, मुलीचा होता आणि त्या कुटुंबात समवेत होता. त्याच्यामुळे कुटुंबातले वाद साधारणतः आपण सगळेच हे समुपदेशन करून सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पौड पोलीस स्टेशननी कुटुंबांना एकत्र बोलवलं, त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्या माध्यमातून हा वाद त्यावेळेस मिटला होता. त्यानंतर कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नव्हती. ज्यावेळेस वैष्णवीच्या मृत्यूची बातमी समजली, खरं तर आज आपण पाहतोय आपलं चांद्रयान यशस्वी झालंय. AI या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण अतिशय प्रगतीकडे वाटचाल करतो. या सगळ्याचा एक आनंद उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे आता आजही हुंडा विरोधी कायदा असताना सुद्धा हुंड्यासाठी जर वैष्णवीचा जीव जात असेल तर या विकृतीच्या विरोधात लढणं आणि ही टेचून काढणं, पण ती कायद्याच्या चौकटीतून ही कडक भूमिका राज्य महिला आयोगाच्या वतीनं तर घेतलेली आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये 5 आरोपी आहेत. यामध्ये नणंद, सासू आणि पती यांना अटक करण्यात आलेला आहे. दीर आणि सासरा हे फरार आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास हे API डोंगरे सर करतात आहेत आणि सातत्याने पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात आहे, तपासाचा आढावा घेते. या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतः पोलिसांची टीम आहे, क्राईमची आहे, सायबरची आहे आणि आता अँटी गुंडा टीम सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेली आहे की जेणेकरून हा तपास लवकर व्हावा. आणि अशा स्वरूपात वैष्णवीचे जे मारेकरी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. कारवाई तर होणारच, पण त्याचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल. तुम्ही एक वाक्य वापरलं की पक्षाचे पदाधिकारी, तर मला आवर्जून सांगायचंय की राजेंद्र हगवणे हे आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही. तर त्यांचा मुलगा हा संघटनेचा सदस्य होता आणि त्याला देखील पक्षातून निलंबित करण्यात आले, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. एकंदरीत पक्ष कोणताही असू दे, शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. आज 3.5 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कोणी तक्रार घेऊन आलं तर गैरअर्जदार हा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे कधी पाहिलेलं नाहीये. शेवटी विकृतीच्या विरोधात आपण लढतोय आणि अशा अनेक कारवाई महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3.5 वर्षात केलेल्या आहेत. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, कोणी व्यक्ती कोणत्या पक्षाची असू दे, कोणत्याही पक्षाचं नाव घेऊन ती वावरत असू दे किंवा कोणताही आपला माहोल तयार करू असू दे, पण शेवटी हा गुन्हेगारच असेल. कायद्याच्या चौकटीतून कडक शिक्षा होईलच. मॅडम, दुसरा एक प्रश्न की वैष्णवीचं 9 महिन्याचं जे बाळ आहे ते चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे आहे आणि ते वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यासाठी नकार देत आहेत. यामध्ये काय भूमिका राहील? मला असं वाटतं, मी स्वतः आयोगाशी या संदर्भात बोललेली आहे. अजून त्या मानसिकतेतून ते सगळे लोक सावरतात आहेत आणि या तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येतात ते मांडण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी स्वतःही त्यांच्याशी बोलेल, पण आता त्यांची ती मानसिकता, मला असं वाटतं की मुलीला न्याय देण्याची भूमिका असावी, अजून त्यातनं ते सावरलेले नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची काय मागणी आहे याचा विचार करून निश्चितपणाने जर त्यांच्याकडे बाळ हवं असेल तर त्याला सुद्धा कायद्याची चौकट आहे, कायद्याची प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून त्यांच्याकडे दिली जाईल. नाही, ज्या पद्धतीने हगवणे कुटुंबी असते तर ठीक आहे, पण त्यांच्यातील कोणीतरी चव्हाण नावाचा बाहेरीलच व्यक्ती आहे, तो ताबा देत नाही. मग वैष्णवीच्या आई वडिलांकडे का ताबा नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. नाही, मला वाटतं तुमच्या प्रश्नामध्ये काहीतरी गफलत होतीये. त्या बाळाला सांभाळण्यासाठी काया आणि मुलगी अशी होती. आता कुटुंबातले सगळेच अटकेत आहेत, बाकीचे आहेत ते फरार आहेत. त्याच्या घरात आता कोणीच नाहीये. एक आजी त्यांच्या घरामध्ये होत्या, पण त्या बाळाला किती सक्षम सांभाळतील मला माहित नाहीये. त्याच्यामुळे हे सांभाळायला घरातले नातेवाईकांमधलं कोणी असेल तर त्याची माहिती घेतो, पण प्रत्येक क्षणाक्षणाला वेगवेगळी माहिती आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची जी चर्चा होत असते ती पोचत असते. खरी माहिती ही वेगळ्या पद्धतीची असते. त्याच्यामुळे जी समोर माहिती आपल्या खरी सत्य परिस्थितीमध्ये असेल ती आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता अधिकारी कोणी नाही, संघटनेत एक त्यांचा मुलगा होता. मात्र काल रोहिणी खडसेंनी असा आरोप केला की राज्य महिला आयोगाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलेली आहे. हे बघा,
ज्यांना त्यांच्या स्वतःच्या पीए आणि त्यांच्या बायकोचे माझ्याकडे तक्रार आहे, त्या महिलेला न्याय मिळत नाही त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या. आणि हे लोक कोण आहेत राज्य महिला आयोगावर बोलणारे? राज्य महिला आयोग माहिती नव्हतं ह्या लोकांना. त्याच्यामुळे आपण वडिलांच्या नावावर आलोय आणि त्या पदावर आपण बसलो आणि मग त्याच्यावर बसून घरात बसून टीका करतोय. ह्याच्या प्रश्नांना मला उत्तर द्यावं असं वाटत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, आयोगाशी प्रामाणिक आहे आणि गेले 3.5 वर्षामध्ये आयोगाचा आलेख आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. विरोधकाची भूमिका टीका करण्याची असते आणि माझ्यावर टीका केलं तर बातमी होईल. त्याच्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे, टीका नाही केली तर बातमी ती सुद्धा येणार नाही. तुम्ही सुद्धा माझ्यावर टीका केली म्हणून त्यांची बातमी घेतली. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय, आपण कोण टीका करते, काय बोलतंय, याच्यापेक्षा आपण वैष्णवीला कसा न्याय देता येईल ह्याच्यावर आपण सगळेजण फोकस करू, मीडिया ट्रायल सोडून. त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय आणि काय म्हणतंय त्यांना प्रसिद्धी न देण्यापेक्षा त्यांनी काय काम केलं ते सुद्धा सत्तेत होते लोक, आता इथे काय करतात हे जर आपण विचारावं. आणि मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने न्याय देण्याची भूमिका घेतो. इतकंच नसतं तर पहिल्याच दिवशी मी स्वतः सुमोटो केलाय. मी तुम्हाला सांगते, अजूनही माझ्याकडे कोणी तक्रार केलेली नाहीये. आयोगाने सुमोटो 19 तारखेला केलाय, त्याच्यावर हे लोक काल बोलतात 21 तारखेला. त्यांच्या पहिले आम्ही 3 दिवस सगळी प्रक्रिया पूर्ण केली, पोलिसांच्या संपर्कात आहे, याला सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं 4 टीम तैनात केलेल्या आहेत. हे सगळं करून कोण काय म्हणतंय त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं मला जरा बालिशपणाचंच वाटतंय. तर एकंदर आपल्या सोबत रुपाली ताई होत्या की न्याय वैष्णवीला मिळवून देणं एवढं त्यांच्या समोर ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.